Hello students, in this video we are going to learn articles. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजेच उपपदांचा अभ्यास करणार आहोत. Let's see the definition. The word a, an and the are called articles. They are used before a noun. इंग्रजी नामापूर्वी विशेषणासारखे काही विशिष्ट शब्द वापरले जातात त्यांना आर्टिकल्स किंवा उपपदे म्हणतात. We use articles when we speak and when we write. आपण बोलताना व लिहिताना आर्टिकल्सचा उपयोग करतो. There are two types of articles, definite articles and indefinite articles. The is definite article and a and an are the indefinite articles. Definite article. It shows that the noun refers to a particular example of something. The is known as the definite article. एखाद्या विशिष्ट अशा नामाचा उल्लेख करण्यासाठी the हे definite article म्हणून वापरले जाते. For example, I am looking for the blue pen. येथे आपण फक्त ब्लू पेन बद्दलच बोलत आहोत म्हणून द हे डेफिनेट आर्टिकल म्हणून वापरले आहे. इनडेफिनेट आर्टिकल. इट शोज दॅट द नाउन रेफर्स टू अ जनरल एक्झाम्पल ऑफ समथिंग. अ और ॲन इज कॉल्ड द इनडेफिनेट आर्टिकल्स. म्हणजे कोणत्याही विशिष्ट अशा नामाचा जेव्हा उल्लेख होत नाही तेव्हा इनडेफिनेट आर्टिकल वापरले जाते. अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट अ पेन. अ पेन म्हणजे कोणताही पेन चालेल म्हणून येथे अ हे इनडेफिनेट आर्टिकल आहे. लेट्स लर्न मोर अबाउट आर्टिकल्स. देर आर 26 letters in our English language. 21 are consonants and 5 are vowels. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 मुळाक्षरे आहेत. त्यापैकी 21 कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजनं आहेत तर 5 वॉवेल्स म्हणजे स्वर आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू हे इंग्रजी भाषेतील 5 स्वर आहेत. सामान्यपणे नामाची सुरुवात कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनाने झाली तर त्यापूर्वी अ वापरावे व नामाची सुरुवात जर ए, ई, आय, ओ, यू या स्वरांपैकी एखाद्याने झाली तर त्यापूर्वी ॲन हे आर्टिकल वापरावे असे आपण समजतो. परंतु त्यातील बारकावे आता आपण पुढील काही नियम व उदाहरणांवरून समजून घेणार आहोत. बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ अ कॉन्सनंट साऊंड वी यूज अ. नामाचा उच्चार जर मराठी भाषेतील व्यंजनाप्रमाणे म्हणजे कॉन्सनंटप्रमाणे होत असेल तर त्या नामापूर्वी अ हे आर्टिकल वापरावे. फॉर एक्झाम्पल, अ बुक. येथे बुक हे नाऊन आहे व त्याचा उच्चार ब या व्यंजनाने होत असल्यामुळे त्यापूर्वी आपण अ हे आर्टिकल वापरले आहे. अ इज यूज्ड बिफोर सिंग्युलर कॉमन नाऊन. एकवचनी सामान्य नामापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ गर्ल, अ ट्री, अ बेबी एटसेट्रा. जर व्यक्तीची विशेषता दाखवायची असेल तर प्रॉपर नाऊनच्या आधी अ किंवा ॲन वापरतात. फॉर एक्झाम्पल, ही इज अ हिटलर, शी इज अ राणी लक्ष्मीबाई, यू आर अ शेख चिल्ली. या तिन्ही उदाहरणांमध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये हिटलर, राणी लक्ष्मीबाई किंवा शेख चिल्लीसारखी विशेषता आहे. ही विशेषता दाखविण्यासाठी अ हे आर्टिकल वापरले आहे. बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ अ वॉवेल साऊंड वी यूज ॲन. नामाचा उच्चार जर मराठीतील स्वरासारखा होत असेल तर ॲन हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲन्ट, ॲन एलिफंट, ॲन आईस्क्रीम, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेल्ला, ॲन आऊल एटसेट्रा. जर शब्दाची सुरुवात कॉन्सनंट म्हणजे व्यंजनाने झाली असेल परंतु उच्चार वॉवेल किंवा स्वराने झाला असेल तर ॲन हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, ॲन आवर, ॲन ऑनेस्ट मॅन, ॲन ऑनरेबल मॅन. या शब्दांची सुरुवात जरी एच या अक्षराने झालेली असली तरी त्याचा उच्चार मात्र ऑ या स्वराने म्हणजे वॉवेलने होतो.
त्यामुळे येथे अ ऐवजी ॲन हे आर्टिकल वापरले आहे. जेव्हा शब्दाची सुरुवात वॉवेलने होते परंतु उच्चार कॉन्सोनंट सारखा होतो तेव्हा शब्दापूर्वी अ हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल अ युरोपियन, अ युनिव्हर्सिटी. या तिन्ही शब्दांची सुरुवात ई व यू या वॉवेल्सने होत असली तरी त्याचा उच्चार या कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनाने होतो, त्यामुळे तेथे अ हे आर्टिकल वापरले आहे. व्हॉटने सुरू होणाऱ्या उद्गारवाचक एकवचनी नामापूर्वी अ वापरतात. फॉर एक्झाम्पल व्हॉट अ ब्युटिफुल लेडी, व्हॉट अ क्लेव्हर बॉय. अ किंवा ॲन यांचा वापर केव्हा होत नाही हे पाहूया. अनेकवचनी नामांपूर्वी. फॉर एक्झाम्पल कॅट्स, ट्रीज, गर्ल्स एट्सेट्रा. संख्येत मोजता येणार नाही अशा नामांपूर्वी. फॉर एक्झाम्पल मिल्क, शुगर, सँड, ॲडव्हाइस एट्सेट्रा. द्रव पदार्थ व घन पदार्थाच्या नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल वॉटर, शुगर, मिल्क एट्सेट्रा. वस्तुवाचक व भाववाचक नावापूर्वी. एक्झाम्पल्स बुक, गुड, बॅड, ब्युटी एट्सेट्रा. एक गोष्ट लक्षात ठेवा. इफ देर इज अन ॲडजेक्टिव्ह बिफोर द नाउन अँड आफ्टर द आर्टिकल, the use of a or an depends on that article. For example, I ate an egg, I ate a boiled egg. यातील पहिल्या उदाहरणामध्ये एग या नामाचा उच्चार ए या वॉवेलने होत असल्यामुळे तेथे ॲन हे आर्टिकल वापरले आहे, परंतु दुसऱ्या उदाहरणात मात्र एग या नामापूर्वी बॉइल्ड हे विशेषण आले आहे व बॉइल्ड या शब्दाचा उच्चार ब या कॉन्सोनंटने होतो, त्यामुळे तेथे अ हे आर्टिकल वापरले आहे. निश्चितपणासाठी वापरल्या जाणाऱ्या डेफिनिट आर्टिकल द चा वापर केव्हा केव्हा करतात हे आता आपण पाहूया. यूज्ड विथ अ नाउन ऑलरेडी मेन्शन अँड रेफर्ड अगेन. फॉर एक्झाम्पल आय सॉ अ गर्ल, द गर्ल वॉज ब्युटिफुल. ही दोन्ही वाक्ये एकाच मुलीबद्दलची आहेत, त्यामुळे पहिल्या वाक्यातील मुलीबद्दल दुसऱ्या वाक्यामध्ये बोलताना तिचा उल्लेख द हे डेफिनेट आर्टिकल वापरून केला आहे. फॉर युनिक ऑब्जेक्ट्स म्हणजे ज्या जगात एकमेव अशा वस्तू आहेत त्यांच्यासाठी. फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द अर्थ. फॉर नाउन विच स्टँड्स फॉर अ क्लास. फॉर एक्झाम्पल द रोज इज ब्युटिफुल फ्लॉवर, द लायन इज क्रुएल ॲनिमल. येथे रोज म्हणजे गुलाब व लायन म्हणजे सिंह यांच्या पूर्ण जातीचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्यापूर्वी द हे आर्टिकल वापरले आहे. बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, माउंटेन रेंजेस, डेझर्ट्स, सीज एट्सेट्रा. जसे की नद्या, पर्वतरांगा, वाळवंट व समुद्र यांच्या नावापूर्वी द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द गंगा, द हिमालया, द सहारा, द अरेबियन सी एट्सेट्रा. बिफोर अन ॲडजेक्टिव्ह टू टर्न इट इनटू अ नाउन. फॉर एक्झाम्पल द यंग, द पुअर, द स्ट्रॉंग एट्सेट्रा. द रिच मस्ट हेल्प द पुअर. येथे पुअर हे ॲडजेक्टिव्ह अनेक वचनांसारखे वापरले आहे, त्यामुळे तेथे द हे आर्टिकल वापरले आहे. बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. सीता इज द मोस्ट क्लेवर गर्ल, रमेश इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. या दोन्ही वाक्यांमध्ये मोस्ट व बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म दर्शवितात, त्यामुळे त्यांच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरले आहे. बिफोर द ऑर्डिनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट, द 10th, द नेक्स्ट, द लास्ट. बिफोर रिप्रेझेंट द होल फॅमिली. संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करण्यासाठी द हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल द पाटील्स, द जोशीज, द शर्माज एट्सेट्रा. बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन्स. दिशांच्या नावापूर्वी. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ. बिफोर द नेम्स ऑफ होली बुक्स. पवित्र धर्मग्रंथांच्या नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल द रामायणा, द महाभारता, द कुराण, द बायबल
etc. Before the name of religion or particular caste. एखाद्या विशिष्ट धर्म किंवा जातीच्या नावापूर्वी. फॉर एक्झाम्पल द हिंदू, द मुस्लिम, द मराठा etc. Before the name of music instruments. For example the sitar, the flute, the violin. Before the proper noun when compared with the another proper noun. एका विशेषनामाची दुसऱ्या विशेषनामाशी तुलना करताना. अहमदाबाद इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. The definite article is always written as THE, but when we speak, we pronounce it as the before consonant sounds. For example, the lion. या शब्दामध्ये L हे कॉन्सोनंट असल्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या THE चा उच्चार द लायन असा करायचा. तर एलिफंट या शब्दाची सुरुवात ई या वॉवेलने होत असल्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या THE चा उच्चार दी एलिफंट असा करायचा. आय होप यू अंडरस्टूड दिस टॉपिक. यानंतर अ, ॲन व द या आर्टिकल्सचा वापर करताना तुम्ही चुकणार नाहीत. थँक्यू.